नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आजचा हा व्हिडिओ फक्त टीईटीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे ज्यांनी टीईटीची परीक्षा दिली होती, त्यांचा निकाल लागला पण प्रमाणपत्र अद्यापही भेटले नव्हते, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। तर सांगायला आनंद होतो की आता प्रमाणपत्र भेटायला सुरुवात झालेली आहे। आता हे प्रमाणपत्र कुठे भेटतात तर तुम्ही ज्या जिल्ह्यामधून परीक्षा दिलेली आहे, ज्या जिल्ह्यामधून तुम्ही परीक्षा दिलेली आहे त्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला शिक्षण विभागामध्ये तुमचे प्रमाणपत्र भेटून जातील। प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झालेली आहे। तुम्ही आता ज्या ज्या जिल्ह्याचे आहेत त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदमध्ये जाऊन तिथं चौकशी करा, ते प्रमाणपत्र तुम्हाला भेटून जातील। आता ते सुट्टीचा दिवस सोडून प्रमाणपत्र मिळले जातील। आता प्रमाणपत्र घेऊन जाताना तिथं काहीतरी डॉक्युमेंट्स दाखवावे लागतात, ते कोणकोणते आहेत तर याच्यामध्ये जे महत्त्वाचे आहे ते असणं गरजेचे आहे। कुठले? एक तर तुम्ही हॉल तिकीट, आता टीईटीची परीक्षा दिलेली आहे त्याचा हॉल तिकीट असणं गरजेचं आहे। त्यानंतर रिझल्ट लागला होता, रिझल्टची ऑनलाईन प्रिंट ते सुद्धा असणं खूप गरजेचं आहे। डीएडचं प्रमाणपत्र किंवा गुणपत्रक, तसंच जर तुम्ही दिव्यांग असाल तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र, माजी सैनिक असाल तर त्याचे सुद्धा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र आधार कार्ड, मतदान कार्ड ह्याच्यापैकी कोणतंही चालेल, ओळखपत्र कुठलंही चालतं, त्याच्यात काही प्रॉब्लेम येत नाही। आणि आणखीन महत्त्वाचे कुठले डॉक्युमेंट्स आहेत, जातीचं प्रमाणपत्र, त्यातल्या त्यासोबत तुम्ही 10वीचं मार्क मेमो घेऊन जावा, 12वीचा मार्क घेऊन जावा, टीईटीचा सुद्धा घेऊन जावा, म्हणजे डीएडचा घेऊन जावा आणि टीईटीचा ऑनलाईन प्रिंट ते सुद्धा लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे सगळे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत ते सर्व सोबत घेऊन जाणं गरजेचं असतं। आणि त्यासोबत जे ओरिजिनल डॉक्युमेंट आहेत त्याच्या 2 प्रती करून घेऊन जावा, म्हणजे झेरॉक्सच्या 2 प्रती करा। जर तुम्ही दोन्ही पेपर दिलेले असाल तर त्यासाठी 2 प्रती लागतात। एक पेपर दिला असेल तर 1 प्रतीमध्ये होऊन जातं तुमचं। ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत लागतात आणि त्यातल्या त्यात त्यांचं झेरॉक्स सुद्धा तिथं मागितलं जातं, झेरॉक्स जमा करून घेतात आणि तिथं तुमचं सही करायला लावतात, डॉक्युमेंट सगळे तपासले जातात आणि त्यानंतर तुम्हाला तुमचं प्रमाणपत्र वाटप केलं जाईल। आता पहिलेचा काळ राहिलेला नाही आहे, तो काळ वेगळा होता की डायरेक्ट बाय पोस्टनं आपल्याला घरापर्यंत प्रमाणपत्र भेटत होते। आता जिल्हा परिषदमध्ये तुम्हाला भेटणार आहेत, जिल्हा परिषदमध्ये जावा, तिथं शिक्षण विभाग असतं, तिथं जाऊन हे प्रमाणपत्र कलेक्ट करा। तर खूप दिवस झालं तुम्ही प्रमाणपत्राची वाट पाहत होतात, 1 वर्ष होऊन गेलं प्रमाणपत्र आलं नाहीत, निकाल लागून 2-3 महिने झाले तरी हे प्रमाणपत्र भेटत नव्हते। आता प्रमाणपत्र आलेले आहेत, तुमचा जीव भांड्यात पडलेला असेल। आता काही दिवसानंतर पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन चालू होणार आहे, त्यामुळे आता टेन्शन घेऊ नका, जावा प्रमाणपत्र घ्या। वाटप चालू झालेलं आहे। आता उद्या सुट्टी आहे, परवापासून तुम्हाला हे मिळायला सुरुवात होऊन जाईल।